स्वरा, मला सांग, शाई ठेवण्याच्या बॉटलला काय म्हणतात? दौत. दौत. शाबास. यापुढे पेंटर जे रंगकाम करतात ना, त्यांना दुसरा शब्द काय आहे ग? चितारी. चितारी. शाबास. मित्र. मित्र या शब्दाला समानार्थी शब्द सांग. सोबती. सोबती. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणतं पीक लावलं जातं? कोणतं पीक घेतात सांग बरं? आता कशाची लागवड चालू आहे आपल्या वाडीमध्ये? काय लावतात लोक? भात. भात लावतात की नाही? चल. दसऱ्याला आपण दरवाजाला झेंडूचं काय लावतो? काय लावतो? तोरण. तोरण. चला या इकडे, पाठी सरळ धरा. आपण दुकानात गेल्यावर किंवा बाजारात गेल्यावर भाजी किंवा एखादी वस्तू दुकानदार आपल्याला कशात मोजून देतो? वजन काटा. वजन काट्यावर. अगदी बरोबर. पण पूर्वीच्या काळी असे तराजू असायचे. काय असायचे? तराज. तराजू. एका बाजूला एक पारडं आणि दुसऱ्या बाजूला दुसरं पारडं. एका पारड्यात भाजी टाकली जायची, एका पारड्यात वजन काटा. किंवा ठीक आहे. चला, शेती करणाऱ्याला काय म्हणतात? शेतकरी. शेतकरी. यापुढे मुख्य ऋतू किती आहेत? 3. सांग बरं, कोणते कोणते ऋतू आहेत? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. शाबास. चला यापुढे घोडा बांधण्याच्या जागेला काय म्हणतात? तबेला. तबेला. व्हेरी गुड. आपल्या राष्ट्रध्वजाचं नाव काय आहे? तिरंगा. तिरंगा. चला यापुढे रोशना, आपण दुधाचं दही करतो आणि दही घुसळून लोणी काढतो आणि खाली काय उरतं ग मग? हा, बोल बोल. पाणी. पाणी. त्या पाण्याला काय म्हटलं जातं? ताक. काय म्हटलं जातं? ताक. चला यापुढे जहाज. जहाज या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे? गलबत. गलबत. शाबास. चला, आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. व्हेरी गुड. चांदोबाचं घर ही काय आहे? कविता. कविता. व्हेरी गुड. तर आज आपण त हे अक्षर असणारे शब्द पाहिले, हो की नाही? आणि काही त नी सुरू होणारे शब्द पाहिले. तर आता मग तुम्ही त ला गोल करून दाखवा. केलं का गोल? हो. मग सांगा, आज आपण काय शिकलो? व्हेरी